गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण बघत आहोत औद्योगिक समाजशास्त्र पेपर तिसरा, त्याच्यामधील युनिट तिसरा, श्रमिक संघटना आणि त्याची वाढ. त्याच्यामध्ये आपण श्रमिक संघटनाच म्हणजेच कामगार संघटना, म्हणजे या कामगार संघटना कशा निर्माण होतात त्यांची व्याख्या आपण बघितली आणि या कामगार संघटनेचा मुख्य हेतू काय असतो किंवा त्याचा उद्देश काय असतो ते पण आपण मागच्या भागामध्ये बघितलेले आहेत. तर या कामगार संघटना कशासाठी निर्माण होत असतात की आपली आपली परिस्थिती टिकवणे व त्यात सुधारणा घडवून आणणे या उद्देशाने आणि त्याचबरोबर वेतन मिळण्याच्याही उद्देशाने एकत्रित स्थापन झालेली संघटना म्हणजेच कामगार संघटना अशी व्याख्या आपण बघितलेली होती. तर आजच्या भागामध्ये आपण औद्योगिक संघटनामध्ये कामगार व त्याची भूमिका, औद्योगिक संघटनामध्ये कामगार व त्याची भूमिका कशा प्रकारे मांडतो आहे किंवा कशी आहे हे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तर औद्योगिकरणामध्ये जे उद्योगधंदे आहे त्याच्यामध्ये आपल्याला असंख्य असे कर्मचारी कार्यरत असताना दिसते आहेत. मग त्या असंख्य कर्मचारी हे उद्योगधंद्याचे विशिष्ट आहे. सर्व कर्मचारी एकत्रित कार्य करीत असले तरी त्यांचा दर्जा म्हणजे बघा की औद्योगिकरण म्हटलं की उद्योगधंदा आला, त्याच्यामध्ये असे आपल्याला आणि त्याचा मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उद्योगधंद्याचा कर्मचारी. कारण कुठलाही उद्योगधंदा असेल किंवा कुठलेही औद्योगिकरण असेल त्याच्यामध्ये ही कर्मचाऱ्यांची संख्या असणे फार महत्त्वाचं असते. हा त्यांचा एक महत्त्वाचा वैशिष्ट्य असतो आणि ती जर कर्मचाऱ्यांची संख्या जर तिथेच नसेल तर त्या औद्योगिकरणाला सुरुवातच होत नाही किंवा औद्योगिकरण आपल्या समोर जात नाही. कारण जोपर्यंत त्या उद्योग क्षेत्रामध्ये कामगार कार्य करणार नाही किंवा कुठलं तर मशीन ही ॲटोमॅटिक चालणार नाही. तर मशीन चालवायसाठीही एक कामगार लागत असतो. म्हणून हा एक कामगार हा औद्योगिक संघटनेचा किंवा औद्योगिक धंद्याचा हा वैशिष्ट्य म्हटला जातो. तर हे सगळे जेव्हा एकत्र काम करत असताना त्याच्यामध्ये दर्जा, अधिकार, पात्रता, स्थान व सत्ता आणि कर्तव्य असे समान असतातच असे नाही. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये जरीही एकत्र कर्मचारी काम करत असेल, त्यांना आपण कर्मचारी जरी शब्द देत असो तरी त्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रातील काम करत असताना तो कर्मचारी हा आहेच, परंतु त्या कर्मचाऱ्यामध्ये आपल्याला दर्जा हा वेगवेगळ्या प्रकारचा बघायला मिळतो आहे. म्हणजे त्या दर्जामध्ये चढ उतार कुठेतरी आपल्याला बघायला मिळते आहे. त्याचे अधिकार, त्याची पात्रता, स्थान, सत्ता किंवा कर्तव्य असेल हे सगळे समान आपल्याला दिसत नाही आणि हे समान राहूही शकत नाही. त्याच्यामुळे विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट पद विशिष्ट अशा पद्धतीने त्या उद्योगधंद्यामध्ये कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली असते आणि त्या नियुक्तीनुसार ते कार्य करत असतात. तर औद्योगिक संघटनेत व्यक्तीला त्याचा दर्जा व अधिकारी याप्रमाणे चढ व उतरत्या क्रमामध्ये स्थान प्राप्त झालेले असतात. त्यानुसार या रचनेत तळाच्या भागात अधिकार व सत्ता नसलेला सामान्य कामगार असतो आणि हे सगळे जेव्हा अधिकार आणि सत्ता नेमून दिल्या जातात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी म्हणजे जो काही तळाचा भाग आहे त्याच्यामध्ये हा कामगार वर्ग मोडत असतो. तर या कामगार वर्गाकडे सत्ता पण नसते आणि अधिकार पण नसतात. हा तळाच्या सगळ्यात शेवट म्हणजे औद्योगिकरणाचा शेवटचा कणा म्हटलं तरी चालेल. तर हा आहे कामगार वर्ग. तर हा कामगार वर्ग अगदी औद्योगिकरणाच्या तळाला मिळत असतो आणि त्याच्याकडे सत्ता पण नसते आणि अधिकार पण नसतात कुठलेच. त्याच्यामुळे हा कामगार वर्ग आपल्याला बघायला मिळतो आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे उत्पादनाचे व तंत्र चालवणे. आणि त्याच्यानंतर दुसरं कार्य आहे औद्योगिकरणामध्ये, एक आहे महत्त्वाचं उत्पादन तयार करणे आणि त्या उत्पादन तयार करण्यासाठी जो काही यंत्र आहे तो यंत्र चालवणे. आणि हे सगळे कार्य वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मर्जीनुसार व निष्ठापूर्वक आदेशानुसार हे कामगार कार्य करत असतात. म्हणजे आता जो काही अधिकारी वर्ग आहे, यंत्र आहे, उत्पादन निर्माण करायचं आहे म्हणून पाहिजे त्या म्हणजे त्या कामगाराला जसं वाटेल तशा पद्धतीने तो उत्पादन तयार करू शकत नाही. तर त्याला वरिष्ठाची आज्ञा पाळावं लागते किंवा वरिष्ठांची परवानगी घ्यावं लागते. वरिष्ठाच्या परवानगीनुसार तो कार्य पार पाडत असतो. जरी त्याला उत्पादन कार्य किती करायचे आहे, काय करायचे आहे, जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याला
परवानगी दिली जाईल त्यानुसार तो कार्य करत असतो, तो असतो कामगार. तर अशा प्रकारे हे कामगाराची भूमिका औद्योगिक क्षेत्रामध्ये चालू असते. वरिष्ठाच्या अधिकारानुसार यंत्र यंत्राला चालवणे, यंत्राला बंद ठेवणे, कधी किती वेळ यंत्र चालवणे, कुठल्या गोष्टीचं उत्पादन करायचं आहे, कुठल्या गोष्टीचं उत्पादन करायचं नाही आहे, आणि माल कुठे पोचवायचा आहे, कुठे काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी वरिष्ठ अधिकारी किंवा कुठला जो काही अधिकारी असेल तो कामगाराला सांगत असतो. कामगार स्वतःहून काहीही करू शकत नाही, तो फक्त काम करायचं काम करतो. त्याच्यामुळे हा सगळ्यात शेवटी तळाच्या भागाला असतो. तर हे झालं कामगाराची म्हणजे उद्योगिक क्षेत्रातील कामगाराची सध्याची स्थिती. तर यामध्ये आपल्याला या कामगाराच्या काही बाजू बघायला मिळतात. एक आहे भौतिक बाजू, सामाजिक बाजू, अशा अनेक बाजू आपल्याला पाहायच्या आहे. तर आता सध्या आपण कामगाराच्या भौतिक बाजूबद्दल माहिती बघूया. तर कामगाराच्या भौतिक बाजू बघता संपूर्ण मानवी जीवनाचा विस्तार, मनुष्याच्या वैयक्तिक व सामूहिक जीवनाचा बाह्य शक्तीचा प्रभाव हा पडत असतो. आपण जेव्हा संपूर्ण मानवी जीवनाचा जेव्हा विचार करीत असतो तेव्हा मनुष्याच्या वैयक्तिक व सामूहिक जीवनाचा बाह्य शक्तीचा प्रभाव पडत असताना दिसतो. म्हणजेच मनुष्याचा वैयक्तिक व सामूहिक जीवनावर बाह्य शक्तीचा सुद्धा प्रभाव पडताना आपल्याला दिसतो आहे प्रत्येक मानवी जीवनामध्ये. तर भूप्रकृती असेल, हवामान असेल, पर्जन्यमान असेल, त्याच्यानंतर मानवी जीवनाचे स्वरूप ठरवित असतात. म्हणजे बाह्य शक्ती म्हणजे नेमकं काय, तर जे काही बाहेरची जे असेल, आता वातावरण असेल म्हणजे पर्जन्यमान, हवामान, ह्या ज्या काही, आणि भूप्रकृती, या सगळ्या गोष्टी मनुष्याच्या भौतिक जीवनावरती प्रभाव टाकताना दिसतात आहे. तर ह्या सगळ्या या सर्व बाबी मानवी जीवनाचे स्वरूप ठरवित असतात. म्हणजे आज वातावरण, एक उदाहरणार्थ पुराची स्थिती उद्भवली तर मानवाचं जीवन कशा पद्धतीने बदलून जातो आहे, किंवा भूकंप कुठे होत असेल तर मानवाची तिथली परिस्थिती कशी बदलते आहे, ह्या सगळ्या बाह्य घटक आहेत. ह्या सगळ्या मनुष्याच्या जीवनामध्ये महत्त्वाच्या ठरत असतात. जर एखाद्या ठिकाणी आपण मागेच उदाहरण घेऊ, कोल्हापूरला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. आधीचं जीवनमान त्यांचा कसा होता आणि जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतरचं जीवनमान किती बदललेलं आहे हे आपल्याला त्या बाह्य म्हणजे पुराच्या स्थितीतून आपल्याला अनुभवता येतो. म्हणजेच काय, तर यांच्यामध्ये बाह्य शक्तीचा किती प्रभाव पडलेला आहे हे आपल्याला दिसतो आहे. तर त्यांचं जीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. आता तरी त्याला पूर्व परिस्थितीत यायला जवळपास 2-3 वर्ष लागू शकतात. म्हणजे हे बाह्य परिस्थितीवरती डिपेंड आहे की मानवाचं जे जीवनही हा व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी बाह्य शक्ती ही महत्त्वाची असते. तर हे मानवी जीवनाचे स्वरूप ठरवित असतात. त्याचबरोबर मानव त्या भौतिक पर्यावरणातून अलप्त राहू शकत नाही. कुठलाही मानव हा भौतिक पर्यावरणापासून अलप्त राहू शकत नाही. पाणी, हवा, जीवन, ऑक्सिजन, ह्या सगळ्या गोष्टी सजीव म्हणजे प्रत्येक सजीव प्राण्याला लागते आहे. त्यापासून मानवही अलिप्त राहू शकत नाही. मानव ह्या पर्यावरणाशी निगडीत म्हणजे पर्यावरणाला जुळून असतोच. ज्या शक्तीची स्थिती किंवा प्रेरणा सजीव वस्तू बाहेरून प्रभाव पाडतात त्यांना पर्यावरण असे म्हणतात. आणि यांना त्या स्वरूपात संपूर्ण मानवी जीवनावर या पर्यावरणाचा परिणाम घडत असतोच. कामगाराच्या भूमिकेचा जर विचार करतात तो ज्या एका भौतिक पर्यावरणात काम करीत असतो, त्यामुळे कामगाराच्या भूमिकाची भौतिक बाजू ही ठरत असते. म्हणजे कामगारही जरी काम करत असेल तरी तिथला वातावरण हा त्याच्या जीवनावरती भौतिक बाजू म्हणून ठरत असते. त्या कारखान्यातील वातावरण कसं आहे किंवा त्या कारखान्यामध्ये काम करत असताना त्याच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे हा त्याच्या जीवनावरती प्रभाव पाडत असतो. तर त्याचबरोबर उद्योगधंद्यातील कामगाराच्या भौतिक पर्यावरणावर उत्पादन पद्धती, उत्पादन साधने, त्याचबरोबर उत्पादन क्रिया, कच्चा माल, विशिष्ट तऱ्हेचे कार्यविभाजन, उत्पादित वस्तूचे स्वरूप, त्याचबरोबर कामाची स्थिती इत्यादीचा समावेश होताना दिसतो आहे. आणि त्यानंतर कामगाराच्या भूमिकेवर याच घटकाचा खोलवर परिणाम सुद्धा होताना दिसतो आहे. त्यामुळे कामगाराच्या भूमिकेत याच घटकाचा खोलवर परिणाम होतो आहे आणि त्यामुळे कामगाराच्या भौतिक बाजूचा विचार या घटकाच्या संदर्भातच व्हायला हवा. उदाहरणार्थ घरगुती उत्पादनातील कामगाराची भूमिका व आधुनिक उद्योगधंद्यातील कामगाराची भूमिका
यामधील जमीन आसमानचे अंतर आहे. या भौतिक पर्यावरणामुळे निर्माण झालेले आहे. म्हणजेच कामगाराच्या घरगुती कामाची भूमिका व कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराची भूमिका यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये फरक जाणवतो आहे. त्यानुसार सर्व उत्पादन प्रक्रियेत तो जातीने उत्पादन प्रक्रियेमध्ये स्वतः लक्ष घालवत असतो आणि त्यामुळे त्याला उत्पादनाचा अविंट आनंद मिळत असतो. जर तो कामगार हा स्वतः त्याच्यामध्ये स्वतःला ओतून देत असतो किंवा म्हणजे स्वतःला त्याच्यामध्ये पूर्णपणे सामील करून घेत असतो, त्यामुळे त्याला त्या ठिकाणी काम करण्याचा आनंद हा मिळत असतो. आजच्या औद्योगिक उत्पादनामध्ये पूर्ण यांत्रिकीकरण झाल्याने राक्षसिकीय व महागडी यंत्रे कामगारांना विकत घेणे शक्य नसते आणि आज तो उत्पादन साधनाचा मालक नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी यंत्र बनवलेली आहेत किंवा बनवलेली जातात अशा कारखान्यात त्याला कामाला जावं लागत आहे. त्यामुळे कामगाराची भूमिका ही आपल्याला थोडीफार प्रमाणामध्ये बदललेली दिसते. आधी कामगार हा स्वतः काम करत होता, स्वतः पुरता काम करत होता आणि स्वतःच्या मर्जीने काम करत होता. पण आता तसं राहिलेलं नाही. औद्योगिकरणामुळे काय झालं की खूप मोठे औद्योगिक यंत्र निर्माण झाले आणि कामगार हा जरी तो तेवढी त्याची यंत्र घेण्याचीही ऐपत नसते. त्याच्यामुळे काय झालं की जे मालक वर्ग आहे किंवा जे मोठे श्रीमंत वर्ग आहे ते लोक हे यंत्र विकत घेतात आणि त्या यंत्र विकत घेतल्यानंतर कारण यांची ऐपत नसल्यामुळे मग यांना त्या यंत्रावरती काम करावं लागतं. तर ही परिस्थिती आपल्याला बदललेली दिसते आहे आणि याच्यामुळे काय झालं की त्यांच्या हा आपला एक भौतिक बाजू आपल्याला त्या कामगाराची आपल्याला दिसते आहे. तर त्याच्यामध्ये काही पॉईंट्स आहेत ते आपण बघूया. एक आहे श्रमविभाजन व कार्यविविधता. भौतिक बाजूमध्ये पहिलं पॉईंट आहे श्रमविभाजन व कार्यविविधता. यंत्राचा वापर हे आधुनिक उत्पादनाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे श्रमविभाजन महत्त्वाचे ठरत आहे. त्याचबरोबर श्रमविभाजनात उत्पादनात आवश्यक असलेल्या संपूर्ण प्रक्रियेची जोड देऊन प्रत्येक प्रक्रिया कार्यकुशलतेनुसार निरनिराळ्या घटकाकडून पार पाडली जाते आणि उदाहरणार्थ म्हणता विमान आहे, मोटार आहे, रेडिओ आहे. तर या ज्या काही प्रक्रिया तयार करणाऱ्या कंपन्या आहेत किंवा कारखाने आहेत तर त्या वाट्याला केवळ 1 मिनिट अवघीची प्रक्रिया असते किंवा आधुनिक उद्योगातील सूक्ष्म श्रम विभाजनाचे बोलके उदाहरण आहे. जसं की समजा आज एक विमान बनवण्याचा कारखाना आहे, त्याच्यामध्ये श्रम विभाजनाची विविधता किंवा कार्यविविधता आपल्याला दिसते. म्हणजेच काय तर प्रत्येक कामगाराला श्रम विभाजन करून दिलेलं आहे. एकच काम म्हणजे जे काही कारखान्यात काम करत आहे कामगार ते सगळे कामगार एकच काम करत नसून तर ते प्रत्येकाला वेगवेगळे काम विभागलेले दिले जात आहेत. तर कशा पद्धतीने ते विभागले जात आहेत तर बघा, एखादा विमान कारखाना असेल तर त्या विमान कारखान्याचे प्रत्येक पार्ट हा त्या याच्यातला प्रत्येक कारखान्याला कामगाराला वाटून दिलेलं असते. मग ते बारीक बारीक नट सुद्धा बनवण्यापासून असेल तर खूप मोठे पार्ट बनवण्यापासून म्हणजे सूक्ष्मपासून तर मोठ्या पार्टपर्यंत हे काम विभाजून दिलेलं असते. मग तो काम 1 मिनिटाचा असेल तरी तो कामगार करत असतो. 1 मिनिटाच्या कामासाठीही कामगाराची नियुक्ती केली जाते. त्यामुळे हे अशा पद्धतीचे आता एक नट बोल्ट करायचं काम असेल तो एकाच कामगाराला दिला जातो, तो 1 मिनिटात तयार होतो. पण त्याला तेच काम कंटिन्यू करत राहावं लागते. त्याचा रोजचं तेच कार्य असते. त्याच्यामुळे असं श्रमविभाजन हे आपल्याला दिलेलं आहे. एक टाचणीचं उदाहरण घेऊया. टाचणी जर करायची असेल टाचणी तर ती 18 प्रक्रियेतून आपल्याला पार पडताना दिसते. त्या 18 प्रक्रियेमध्ये 18 कामगार हे कार्य करत असतात. मग ते किती सूक्ष्म प्रकारचे कार्य करत असतात. 2 मिनिटाचं काम एक कामगार करतो, 5 मिनिटाचं काम एक कामगार करतो आणि हे रोजच करत असतं. त्याच्यामुळे हे श्रमविभाजन आणि कार्याची विविधता आपल्याला दिसते आहे. हे अशा पद्धतीने श्रमविभाजन दिलेले आहे. त्याच्यानंतर आहे कामगार भूमिकेचे आकुंचन. तर श्रमविभाजन व कार्यविविधतेचा परिणाम कामगार भूमिकेवरती झालेला दिसतो आहे. या सगळ्यांचा परिणाम हा कामगाराच्या भूमिकेवरती दिसते आहे आणि उत्पादनाचे विभाजन अत्यंत सूक्ष्म तऱ्हेने झाल्याने
कुशल कार्यकर्ते प्रत्येक कामगाराच्या वाट्याला आलेले असते, तेवढे सूक्ष्म काम त्या दिवसाला करावे लागते आहे. आणि कामगाराचे काम सीमित झाल्याने कामगाराची भूमिका एका दृष्टीने आकुंचित पावलेली आहे. म्हणजेच काय झालं, जर म्हणजे एखादा कामगाराला काही कौशल्य शिकायचे आहे किंवा स्वतःचं काही असं बुद्धी कौशल्य दाखवायचं आहे, तर तो तिथे दाखवू शकत नाही. कारण त्याला जेवढं काम सांगितलेलं आणि जेवढं त्याच्या वाट्याला आलेलं आहे तेवढंच काम करावं लागते. तो कितीही सूक्ष्म असेल तरी त्याला रोजचं तेच काम करावं लागते. हे त्याच्यामुळे काय झालं की जे काही कामगाराचे बुद्धी कौशल्य आहे ते त्यामध्ये भर पडत नाही आणि त्याचा विकासही होत नाही. त्याच्यामुळे ही कुठेतरी एक कामगार भूमिकेत आकुंचन पावत आहे. म्हणजे त्याची जी कौशल्य बुद्धी आहे ही कुठेतरी घटत चाललेली आहे, कारण त्या बुद्धीचा वापरच होत नाही आहे. कारण ते यंत्रणेनुसार तेवढंच काम करावं लागतो आहे. त्याच्यामुळे जी कौशल्य आधी जे काही कामगार स्वतःचे कौशल्य दाखवून काम करायचे, हे स्वतः काहीतरी त्याच्यामध्ये नवीनपणा घालायचे असेल तर ते घालत होते, किंवा कुठली एखादी वस्तू बनवायची तर त्याच्यामध्ये नवीन स्वतःच्या बुद्धी कौशल्याने ते वापर करून त्याच्यामध्ये ती वस्तू तयार करत होते. पण आता तसं आपल्याला दिसत नाही. तर जो कामगाराला वाटून दिलेला आहे, मग तो अतिसूक्ष्म असो की नसो, तर तो तेवढाच काम त्याला करावं लागतोय. त्याच्यामुळे त्याचा जो बुद्धी कौशल्याचा विकास आहे हा घटत चाललेला आहे. तर हा एक त्या श्रमविभाजन व कार्यविविधतेच्या याच्यानुसार दिसतो आहे. आणि त्याच्यानंतर आहे कामगार कौशल्यात घट. आणि याच्यामुळेच कामगार कौशल्यात सुद्धा आपल्याला घट दिसते आहे. कारण त्याला स्वतःचं कौशल्य दाखवायसाठी असं काही उरलेलंच नाही आहे. सगळं ही यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने निर्माण होणाऱ्या सगळे काही वस्तू कमी वेळेत जास्त उत्पादन तयार होत आहे. त्याच्यामुळे काय झालं की कामगाराचे जे काही कौशल्य आहे, जे काही त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये जे काही कला आहे ते कला लोकांसमोर येत नाही आहे. तर ती यंत्राची कला आपल्याला लोकांच्या समोर दिसत आहे. त्याच्यामुळे जे काही कौशल्य कामगारामध्ये दडलेले आहे, जे काही कला कामगारामध्ये आहे, ते कला लोकांसमोर आणण्याची त्यांना मुभा मिळत नाही, किंवा त्यांची कला लोकांसमोर दिसत नाही. त्याच्यामुळे त्यांचं जे काही कौशल्य आहे ते तितपुरताच असतो आणि त्याच्यामध्ये तो कौशल्य समोर काही विकसित होत नाही. त्याच्यामुळे कामगाराच्या कौशल्यात घट सुद्धा होताना दिसत आहे. त्याच्यानंतर आहे यांत्रिकीकरण. तर या यांत्रिकीकरणाच्या कामगाराच्या भूमिकेच्या भौतिक बाजूवर प्रभाव टाकणारा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजेच यांत्रिकीकरण. कारण औद्योगिकरण म्हणजेच जेव्हा औद्योगिकरण निर्माण झालं तेव्हा नेमकं काय झालं, तर यंत्रसामुग्रीचा सर्वात जास्त मोठ्या प्रमाणे विकास झाला आणि हा अत्यंत कामगाराच्या भौतिक बाजूवर प्रभाव टाकणारा अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून सुद्धा ओळखला जाऊ शकतो, किंवा आपण म्हणू शकतो यांत्रिकीकरण हा कामगाराच्या भौतिक विकासात किंवा भौतिक बाजूवरती अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. म्हणजेच काय, तर उद्योगाच्या आधुनिकीकरणाची सुरुवात यांत्रिकीकरणानेच झाली आणि उत्पादन साधनाची यांत्रिकीकरण जसे मोठ्या प्रमाणात वाढेल तशा बाजारपेठेच्या कक्षा रुंदावल्या आहे आणि त्याच्यातूनच श्रमविभाजन अतिसूक्ष्म झाले व विशेषीकरण वाढले. त्यामुळे यांत्रिकीकरणाला आणखी जोर आला आणि यांत्रिकीकरणाने कामगाराच्या भूमिकेवर सर्वसामान्यपणे जे परिणाम झालेले आहेत तेच वर्णन 3 भागामध्ये करता येईल. उदाहरणार्थ आहे कामगाराचे महत्त्व कमी झाले, त्याच्यानंतर कामगाराच्या भूमिकेची ठराविक चाकोरी निर्माण झाली, कारण यांत्रिकीकरण आला तर कामगाराचे महत्त्व कमी होऊन गेले. 10 माणसांचं काम एक मशीन करत आहे तर कामगाराचे साहजिकच त्यांचे महत्त्व हे कमी होतील. त्याच्यानंतर कामगाराच्या भूमिकेची ठराविक चाकोरी निर्माण झाली, म्हणजे नेमकं कामगाराला किती काम करायचं आहे आणि कुठे काम करायचं आहे हे ठरवून दिलं गेलं आहे. म्हणजे त्या चकोरीच्या बाहेर किंवा त्या कामाच्या बाहेर तू जाऊ शकत नाही, त्याला तितकंच काम वाटायला दिलं आहे, तेवढंच काम म्हणजे श्रमविभाजन दिले गेलेले आहे. म्हणजे त्याला अशी त्याची एक चौकट निर्माण झाली, त्या चौकटीच्या बाहेर तो जाऊन काम करू शकत नाही. त्याच्यानंतर आहे कामाच्या ठिकाणी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली. म्हणजेच काय, तर कामाच्या ठिकाणी कामाच्या भूमिकेवर निश्चितपणे प्रभाव पाडणारी कामाच्या ठिकाणी भौतिक परिस्थिती निर्माण झाली, यांत्रिकीकरणे झाली आणि त्याच परिस्थितीत सर्व उद्योगधंद्यात समान असते असे नाही, तर किंबहुना एकाच तऱ्हेच्या उद्योगधंद्यात भिन्न कारखाने ही औद्योगिक परिस्थिती दिसून येते. म्हणजे एकाच कारखान्यामध्ये आपल्याला 4-5 उत्पादन तयार करणारे कारखाने आपल्याला दिसत आहेत. त्याच्यामुळे कामाच्या विशिष्ट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर आहे कामगाराच्या भूमिकेची सामाजिक बाजू.
तर हे आपण पुढल्या भागामध्ये बघूया. तर अशा प्रकारे कामगाराच्या भूमिकेची भौतिक बाजू ही आपली स्पष्ट झालेली आहे की कशा प्रकारे त्यांच्यामध्ये श्रमविभाजन झालं आहे, त्यांच्या कौशल्यामध्ये कशी घट पडत गेलेली आहे, त्याचबरोबर यांत्रिकीकरणाचा त्यांच्यावरती काय परिणाम झालेला आहे, हे सगळं आपण आज भौतिक बाजूमध्ये मांडलेलं आहे. त्याच्यानंतर आपण समोरच्या भागामध्ये किंवा समोरच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कामगाराच्या सामाजिक बाजूचा अध्ययन करूया.